मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज गोलंदाजीसाठी येत आहेत. मुकेश राहुल आणि त्याचबरोबर प्रसाद सुर्वे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रशांत म्हात्रे यांचं सहर्ष आम्ही स्वागत करतो. अजितजी सुतार यांनाही विनंती करतो, पण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रशांत म्हात्रे आमचे खूप चांगले मित्र आहेत आणि प्रियदर्शनी बेलापूर संघ फायनली आज सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला. ऐकून आनंद झाला. चला मॅचला सुरुवात करणार आहोत. मुकेश गोलंदाजीसाठी, राहुल घाडीगावकर स्ट्राईक वरती, प्रसाद सुर्वे. अच्छा, रजनीतील दुसरा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे. सेक्टर 18 नेरुळ त्यांच्या विरोधामध्ये दिवाळे 11 दिवाळे संघ. 4 ओव्हरची मॅच आहे. वेगळा फॉर्मॅट आहे ना, कारण की या अगोदर या मैदानावरती स्पर्धा झाली त्यावेळेस तो फॉर्मॅट वेगळा होता. हा वेगळा फॉर्मॅट आहे. चला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती 4 धावा चौकार ठोकलाय. राहुल घाडीगावकरच्या बॅटमधनं आलाय पहिला चौकार, 4 धावा. थँक्यू. बबनजी पाटील साहेब आणि रवीजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपलं सर्ज स्वागत आहे. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था आणि स्वयंभू गणोबा चषकामध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करतो. अध्यक्ष योगेशजी पाटील एक दर्जेदार स्पर्धा ऑर्गनाईज करत असताना आणि भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेशजी पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो आपणही व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. राहुल घाडीगावकर या फॉर्मॅटमध्ये खूप चांगली बॅटिंग करतो. टॅब नाही, पण हा फॉर्मॅट राहुल घाडीगावकरला भरपूर सूट करतो आणि भरपूर मन पसंतीत आहे मी तर म्हणेन. त्यावेळेस हा बॉल सोडला. आवडीचा फॉर्मॅट म्हणजे सर्कल सर्कल बॉक्स क्रिकेट हा राहुल घाडीगावकरचा फेवरेट आहे. सध्या बॅटिंगसाठी तो हा पहिल्याच बॉलवरती खूप चांगला फटका फक्त दिशा दिली होती. यावेळेस ड्राईव्ह केलाय, लाजवाब फटका. आणखीन एक चौकार राहुलच्या बॅटमधनं, हा दुसरा आलाय. टीमची धावसंख्या धाफलकावरती टोटल धावा लागल्यात 10 धावा. आमचे सुपर टेनिस क्रिकेट ही वाहिनी सातत्याने या परिसरामध्ये खूप चांगलं कार्य करत आलेली आहे. 9 धावा झाल्यात धाफलकावरती. यावेळेस पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न विकेट किपर बाला आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आमचे सूरज पाई या सुपर टेनिस क्रिकेट वाहिनीचे सर्वेसर्वा आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं कार्य ते करतात. दुबईमध्ये जाऊनही आपली वाहिनी मात्र त्यांना दाखवत असताना भरपूर वेगाने धावायचं होतं. विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या बाहेर चालल्या. मोठा धक्का लागलाय. प्रसाद सुर्वे मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा धक्का सेक्टर 18 नेरुळ टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर आलाय अविनाश. 3 बॉल टीमची धावसंख्या 9 झाल्यात. 10 झाल्यात. 3 बॉलचा खेळ संपला आणि 10 धावा धाफलकावरती लागल्यात. गोलंदाज मुकेश पुन्हा एकदा तयार होत आहेत. समोर अविनाश आहेत. यावेळेस दांडी गोल झाली. आणखीन एक फलंदाज बाद झालेत. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. अविनाशी ही खेळी मात्र संपली आहे. गोल्डन टचचा शिकार ठरलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत मालुसरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. खूप चांगला बॅटर आहे. त्याच्या हाईट वरती जाऊ नका, कारण की फटके मजबूत आणि मोठे आहेत. त्याच्या बॅटमधनं निघतात ते. यावेळेस मात्र
स्क्वेअर लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, पायडल स्वीप केला आणि फक्त एक सिंगल रन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 11 धावा. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला, शेवटचा 1 बॉल शिल्लक असणार. खूप चांगली बॅटिंग करत असताना हे दोन्ही बॅटर्सला मात्र आता जबाबदारी घ्यावी लागणार आहे. 2 महत्त्वाचे गडी बाद झालेत. राहुल गाडीगावकर सध्या स्ट्राईक वरती आहेत, पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळून काढलेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या सेक्टर 18 नेरुळ संघ जाऊन पोहोचला आहे 12च्या घरामध्ये. 12-2 गडी बाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते नेरुळ टीमची. इथे रणनीती काय आखावी लागेल? 3 षटका अजूनही तुमच्याकडे शिल्लक आहेत. या 3 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल सेक्टर 18 नेरुळ संघ हेही पाहावं लागणार आहे. राहुल गाडीगावकर या टीमला, समोरच्या टीमला चांगल्या पद्धतीने ओळखतो. सातत्याने शैलेश मूर्ती नेरुळ या टीमकडनं प्रत्येक स्पर्धेमध्ये, नवी मुंबई बॉक्स क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळत आला आणि समोरचा संघ त्याला माहिती आहे किती ताकदवार आहे किती नाही आहे. आणि गोलंदाजी माहिती आहे, तर कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करेल हेही पाहावं लागणार आहे. समोर संकेत मालुसरे त्याला साथ देतील यात काही शंका नाही आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज राजू आलेत. त्यावेळेस समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मिड ऑफ म्हणता येईल त्याला, लॉंग ऑफ तर नाही म्हणता येणार, हे मिड ऑफ म्हणता येईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. पुन्हा एकदा या वेळेस उलट्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, दोन्ही ढोपे ना ते खाली टेकून न मारण्याचा प्रयत्न झाला होता. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना राजू आपल्या टीमसाठी, कारण की या ओव्हरमध्ये राहुलची विकेट घेतली तर पूर्णपणे बॅकवर्डवरती सेक्टर 18 नेरुळ संघ पाहायला मिळणार आहे आपल्याला. पुढे सरसावत यावेळेस पुन्हा एकदा संधी हुकलेली आहे. ही मोठी विकेट होती राहुल गाडीगावकरची. विकेट किपरने चूक केली आहे आणि ही चूक किती महागात पडेल हा येणारा कालच खऱ्या अर्थाने सांगून जाईल आपल्याला. कारण की रोहित शर्माचं उदाहरण नाही तर शिमरन हेटमायरचं उदाहरण देऊ आम्ही. बघा 6 या धावसंख्येवरती झिम्बाब्वेने ती कॅच ड्रॉप केली, त्याच्यानंतरची झिम्बाब्वेची धुलाई केली हेटमायरने, ते कोण विसरेल. त्यावेळेस समालोचकांनी देखील सांगितलं होतं कॅच ड्रॉप केली आहे, नंतर काय घडेल हे माहिती नाही आहे. आणखीन एक सिंगल रन, परंतु राजू यांचं कौतुक करावं लागणार आहे. कॅच जी स्टंपिंगची संधी होती ती संधी जर पाहिली तर ती गमावली, त्याच्यानंतर ही टप्पा भरपूर महत्वाचा. करू शकत पण ते 14 धावांशी नेऊ शकत. तर बॅटची एज लागेल आणि एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलगावरती टोटल धावा लागल्यात आता 14 धावा. आमच्या संवेद गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जॅक्स म्हात्रे हे सातत्याने आमच्या संपर्कात असतात आणि शिरोणे गावामध्ये सातत्याने समालोचन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करतात. यावेळेस पुन्हा एकदा राहुलच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा संपलाय. चांगलं षटक मित्र म्हणेन राजू यांचं, कारण की ज्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च करत विकेट जरूर मिळाली नाहीये, 3 डॉट बॉल काढलेत आणि राहुल गाडीगावकर चांगल्या स्थितीमध्ये आता संघ पाहायला मिळतोय. सेक्टर 18 नेरुळ संघ. तो सन्माननीय दिनेशदादा सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. दिनेशदादा सुतार, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. बाल आलाय गोलंदाजीसाठी आणि कंकेश हा गोलंदाज आलाय. समोर बॅटिंग साठी संकेत मालुसरे आहे. तर कालचा जर खेळ पाहिला तर एवढी काही माहिती नाही आहे, परंतु कालच्या दिवसामध्ये एवढं तर माहिती आहे की जॅक्स हाय स्कोरिंग मॅचेस होत होत्या. तर 50, 58, 55 धावा चेस केल्यात काल या मैदानावरती. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग पाहायला मिळेल का? यावेळेस गॅप मध्ये स्क्वेअर लेगला संकेत मालुसरेच्या बॅटमधनं आणखीन एक लाजवाब फटका. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकाराच्या साहाय्याने. चला चौकार आलाय पहिल्याच बॉलवरती. कंकेश पुन्हा एकदा तयार होत आहेत.
यावेळेस दांडी गोल केली आहे. त्रिफळाचीत फलंदाज बाद झाला. तिसरा फलंदाज सेक्टर 18 नेरूळ टीमचा मैदानाच्या बाहेर. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर फडतरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मयूर फडतरेला काही करायचं नाही, फक्त बाटला बॉल सिंगल रन राहुल गाडीगावकरला स्ट्राईक वरती आणायचा आहे. कारण की इथून जेवढे जास्त चेंडू राहुल खेळेल तेवढा चांगला आहे सेक्टर 18 नेरूळ या टीमसाठी. टीमची धावसंख्या दाफलकावरती फक्त 22 लागली आहे. 2 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि त्याच्यानंतर स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न हे काही कळलेलं नाहीये. कारण की जो बोल्ड झाला बॉल तोच संकेत पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळला असता तोच स्वीपचा फटका तर कदाचित 4 धाव मिळाले असते त्याला. यावेळेस टॅप केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. बॉल सीमारेषा पार. टॅपने हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय मयूर फडतरेने आणि आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या 26 धावा दाफलकावरती लागल्यात. खातं खोललंय मयूरने आपल्या चौकाराच्या साह्याने. 26 धावा सध्या दाफलकावरती लागल्यात. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था, स्वयंभू गणोबा चषक आणि या स्पर्धा मात्र दमदार आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला कव्हर पाहायला मिळालाय. लाजवाब फटका बॅकफूट वरती जाऊन पंच केलं आणि आणखीन एक चौकार पाहायला मिळतो मयूरच्या बॅटमधनं. चांगला खेळतोय, चांगली बॅटिंग करतोय. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये मयूर फडतरे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक कलेकबाईच्या स्वरूपामध्ये फक्त एक सिंगल रन मिळणार. टीमची धावसंख्या दाफलकावरती 31 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 31 धावा दाफलकावरती लागल्यात. 4 मिळतील या सिंगल घेऊन पुढचं षटक खेळण्यासाठी तो सज्ज होईल हे पाहावं लागेल. चल यावेळेस उलटा खेळण्याचा प्रयत्न. ही चूक आहे ना ती कुठेतरी मागात पडू शकते. कारण की जर स्टंपवरती बॉल आदळला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये या जोडीला राहणं भरपूर महत्वाचं आहे. 32 झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये कनकेश थोडासा मात्र महागडा पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डिंग चांगली होतीये का? पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अडवला गेलाय. बॉल थांबवला गेलाय. कॅच ड्रॉप झाली आहे असं सांगत असताना. कारण की राहुलला दुसरं हे जीवनदान मिळतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चला तो पडदा आहे ना तो खाली करायचा प्लीज विनंती करतोय. जो लहान मुलगा त्या ठिकाणी आहे ना तो प्लीज विनंती करतोय तो पडदा खाली करा. थँक्यू. कुणाल आलाय गोलंदाजीसाठी. पडद्याला हात लावू नका कोणीच प्लीज विनंती करतोय. जो सफेद पडदा लावला आहे बाउंड्री लाईन जवळ कोणत्याच प्रेक्षकांनी हात लावायचा नाही आम्ही विनंती करतोय. कारण की उद्याचाही दिवस आम्हाला कव्हर करायचा आहे. शेवटचा षटक आहे. कुणाल. पहिलाच बॉल नो बॉल आहे आणि नो बॉलला फलंदाज बाद नसणार आहे. तर राहुलने डायरेक्ट सांगितलंय की बाद नाहीये मी. परंतु फटका एक्झिक्यूट करता आलेला नाहीये ना बरोबर. 5 मिळाल्या असत्या या बॉलवरती. गॅप बरोबर शोधली होती त्याने परंतु तो फटका हवेमध्ये खेळला. यावेळेस पुन्हा एकदा फक्त एक सिंगल रन जरूर पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती आता धावा लागल्यात 35-35. गोलंदाजी चांगली आहे. सातत्याने 18 प्रीमियर लीग आपण पाहत असतो. 18 प्रीमियर लीग आणि सर्व हे सेक्टर 18चे खेळाडू एकत्रित येऊन आज खेळत आहेत. कारण की हे सर्व खेळाडू जे आहेत ना ते आमने सामने असतात. एकमेकांच्या समवेत खेळताना जास्त प्रमाणामध्ये दिसत नाही. यावेळेस नो बॉल आहे. वाईट बॉल ही आपल्याला पाहायला मिळतो व एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या धावा 36 धावा. 36 रन स्कोर कार्ड वरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून कितीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. 36 तर लागल्या धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस फटका हवेमध्ये. षटका ठोकला आणि या फटक्याला बॉक्स क्रिकेटमध्ये काही अर्थ नाहीये. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. मयूर फडतरे चांगला खेळ करून मैदानाच्या बाहेर चाललाय. थँक्यू सो मच. तर
आमच्या नेरुळ गावातील महेशजी घरत यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. महेश दादा घरत आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था स्वयंभू गणोबा चषकामध्ये आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. महेश दादा या आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतात. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. रोकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावत टॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल अडवला गेलाय. फक्त एक सिंगल रन. तर 2 बॉल शिल्लक आहेत आणि दोन्ही बॉल फेस करण्याचा प्रयत्न राहुल करणार आहे. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती कुणाला समोर राहुल गाडीगावकर मिस्टर 18 PL म्हटलं तरी चालेल. कारण की 3 ते 4 वेळा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घेतली आहे या खेळाडूने. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल मिस झालेत. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागले 37. 40 पार करावी लागणार आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. परंतु कुणालचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या प्रकारे दिवाळे टीम कडनं गोलंदाजी करतोय तो. शेवटचा बॉल नो बॉल आहे. 1 रन कंप्लीट झाली आहे आणि बाउंड्री आली आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण झालाय. नो +4 कव्हर झाल्या धावा. टीमची धावसंख्या टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 42 घरामध्ये. 42 रन्स 42 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. 42 धावा फलकावर लागल्यात. पुढे सरसावत पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा बॉल अडवला गेला. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करतात आणि 2 धावा मात्र घेत असताना इथे राहुल गाडीगावकर बाद झालाय. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागल्यात 43 आणि 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दिवाळे 11 दिवाळे या टीमला. विशाल दादा यांना विनंती करतोय की नितीन दादा यांच्या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे स्पर्धेच्या निमित्ताने. विशाल दादा यांना विनंती करतोय की नितीन दादा यांच्या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. विशाल दादा यांना विनंती करतोय नितीन दादा यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करायचा आहे. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. सुरुवातीला आपण पाहतोय सलामीची जोडी नयन कोळी आणि कंकेश. गोलंदाजीसाठी राहुल गाडीगावकर आलाय. पहिला बॉल घेऊन 44 चा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल गॅप मध्ये बॉल आहे. सुरुवात पहिल्याच बॉल वरती चौकाराच्या साह्याने 4 धावा. झोपून फटका मारलाय.
झोपून आणि त्याचबरोबर हा फटका एक्झिक्युटिव्ह खूप चांगला केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. समोर नयन कोळिया. बॉक्स क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने हा खेळाडू खेळतोय. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. नो बॉल या ठिकाणी नो बॉलचा कॉल दिलेला आहे. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 6 लागल्यात. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. कंकेश गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राहुल गाडीगावकर तयार होत आहेत. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर बॉल थोडासा दबाव करण्याचा प्रयत्न. शुभम पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आले राहुल गाडीगावकर यांना. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल रन मिळणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा 8. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा कट होत नाहीये बॉल. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय परंतु तो लेग स्पिन होत नाहीये. कदाचित असं वाटतंय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ऋषिकेश एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा आता पाहू शकाल आपण धावफलकावरती लागल्यात. जॅक्स मात्र आम्हाला कळवतील 10 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. राहुल समोर कनकेश आहेत. याही वेळेस मात्र चांगला फटका. गॅप मध्ये बॉल आहे. कनकेशच्या बाटपातनं आणि किनेक चौकार आहे. थँक्यू. दादागिरीची बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना की ज्या पद्धतीने सुरुवात केली या पहिल्याच ओव्हरमध्ये 44 पाठलाग करत असताना ही दादागिरी नाही तर काय आहे. दिवाळे यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इथे चुकीचा थ्रो आणि बॅटला बॉल लागला. त्याच कारणामुळे या 4 धावा वाचल्या गेल्यात. अन्यथा या 4 धावा मॅच जी आहे ना ती पूर्णपणे संपली असती. मॅच पूर्णपणे दिवाळे टीमच्या बाजूने झुकली असती. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात 15 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. भरपूर महत्वाचा बॉल असणार आहे. सेक्टर 18 नेरूळ टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 15 झाल्यात धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. समोरच्या दिशेला खेळलेत. एक सिंगल रन पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 16 धावा सध्या धावफलकावरती लागल्या. 16 रन 16 धावा धावफलकावर पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. प्रशांत आला. प्रशांतचा पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापासून अडवला गेला. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती 2 धावा सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय.
टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागलेल्या आहेत 18 धावा. गोलंदाज प्रशांत पुन्हा एकदा तयार होतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल सीमारेषा पार चौकार गेलाय. काय बॅटिंग करतो नयन गोळी मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. नयन कोळी उराम क्रिकेटमध्ये जेवढा घातक आहे ना तेवढाच घातक अंडरम क्रिकेटमध्ये आहे. गावदेवी 11 दिवाळे टीमकडनं सातत्याने चांगलं प्रदर्शन करत आला आणि आता दिवाळे 8 म्हणजेच अंडरम क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ करतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संकेत. आणखीन एक सिंगल रन मिळणार आहे. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दिवाळी संघ खेळत असताना पूर्णपणे कंबर मोडलेली आहे सेक्टर 18 नेरूळ या टीमची. की इथून जर कमबॅक करायचं असेल ना इम्पॉर्टंट म्हणजे सेक्टर 18 नेरूळ टीमला ब्रेक थ्रूची गरज आहे. कारण की भागीदारी या दोन्ही बॅटर्समध्ये खूप चांगली झाली आहे. पार्टनरशिप चांगली होत चाललेली आहे. इथून विकेट जर मिळाला तर त्यावेळेस पुन्हा एकदा पायावरती हा बॉल लागला. एक सिंगल रन एक धाव ही भरपूर महत्वाची आहे. तीही वाचवावी लागणार आहे कारण की धावा एवढा झपाट्याने होत आहेत की टार्गेटच्या जवळ कधी पोहोचतील हे सेक्टर 18 नेरूळलाही कळणार नाहीये. टीमची धावसंख्या 24 झाल्या. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. प्रशांतची एक चांगली खासियत आहे 24 झाले 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत की त्यांनी एकही एक्स्ट्रा रन खर्च केलेली नाहीये. ते भरपूर महत्वाचं आहे. एक्स्ट्रा रन तुम्हाला बॅटने आता रन्स काढून जेवढ्या देता येतील तेवढ्या द्यायच्या आहेत. परंतु व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन भरपूर मागात पडतील. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न चेक केला आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रशांत तयार आहे. गोलंदाज होत आहे तयार. पुन्हा एकदा प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. पुढे सरसावत पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल आहे. आणखीन एक बॉल सीमारेषा पार चाललाय आणि थोडासा मात्र कठीण होत चाललंय आता सेक्टर 18 नेरूळ टीमसाठी ही मॅच वाचवणं. अठ्ठावीस धावा दाफलकावरती लागले. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 28 रन स्कोर कार्ड वरती. कठीण होत चाललंय आता नेरूळ टीम साठी कारण की बॅटिंग तेवढी क्लास करतोय ना मैदानाच्या आतमध्ये नयन कोळी. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा पुढे सरसावत पुन्हा एकदा त्याच दिशेला. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारा बॉल आणि 12 रनची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यकांत आलेले आहेत. सूर्यकांत वाघ. शैलेश मूर्ती 8 मध्ये बाबा या नावाने खेळाडू खेळायचे त्यांचेच बंधू आहेत. सूर्यकांत वाघ. 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 12 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार होत आहेत. पहिलाच बॉल चांगला चेंडू. एक सिंगल रन मिळेल. 11 बॉल 11 रनची गरज आता या मॅच मध्ये. 12 बॉल 20 ची जरी मॅच असती ना तरी चांगला झुंज पाहायला मिळालं असतं आपल्याला. परंतु 12 बॉल 12 हे थोडंसं कठीण आहे आणि सर्कल बॉक्स क्रिकेट म्हटल्यानंतर हे जे समीकरण आहे ना ते अगदी सोपं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 11 चेंडू 11 ची गरज. त्यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगल्या पायाने अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली आहे प्रशांत यांच्याकडनं. ही फिल्डिंग अगोदरपासून पाहिजे होती कारण की मिस फिल्डिंग भरपूर झाली आहे नेरूळ टीमच्या दरम्यान जर विचार केला तर. 10 चेंडू पुन्हा एकदा 10 रनची गरज या मॅच मध्ये. 10 बॉल 10 रनची गरज आहे. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका कारण की अजून आम्हाला भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या त्याच्या दिवसामध्ये. जयदीप सुतार यांना विनंती करतोय की श्रीकांतजी पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि श्रीकांतजी पांचाळ साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करायचा आहे.
त्यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एक बॉल सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग भरपूर खराब केली आहे नेरूळ टीमने. थँक्यू. हे अपेक्षित नव्हतं का नेरूळ सेक्टर 18 टीम कडनं, कारण की सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलेत आणि अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण हे कठीण आहे नेरूळ टीमसाठी आणि नेरूळ टीमने मात्र हा सामना गमावलाय कदाचित असं वाटतंय मला, कारण की अवघ्या फक्त धावसंख्येची गरज आहे. आता 8 चेंडू आणि 5 रनची गरज आहे मॅच मध्ये. 8 बॉल 5 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. टॅप केलाय, जोरकस फटका लगावलाय, बॉल सीमारेषा पार पाठवलाय. स्कोर इज लेवल आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे, धावही एक बाकी आहे. 7 बॉल आणि 1 रनची गरज आहे दिवाळे 11 दिवाळे या टीमला. 7 बॉल 1 ची गरज आहे. व्हाईट बॉल विजयी रन आलेली आहे. हा सामना 3 ओव्हर मध्ये दिवाळे टीमने संपवलाय. त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि नेरूळ सेक्टर 18 या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देतोय. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 27 धावसंख्येची इनिंग साकारत पहिल्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मिस्टर नयन कोळी ठरलाय. मी सन्माननीय विनंती करतोय श्रीकांतजी पांचाळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते पहिल्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी नयन कोळी आपण या लगेचच वरी द्यायचंय. आणि टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन शिरोणे आणि दिवाळे, शिरोवणे आणि दिवाळे दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉससाठी यायचंय. तर नयन कोळी ठरला आहे या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. पांचाळ साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते. खूप चांगला खेळ साकारला आणि 27 धावसंख्येची एक लाजवाब इनिंग साकारली. वेल प्लेड. पुढच्या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा नयन कोळी तुम्हाला मी देतोय. आणि चला प्लीज विनंती करतो टॉससाठी या सूर्या मेहबूब शेख आणि दिवाळी टीमचा कॅप्टन जयदीपजी दादांना विनंती करतोय की आपण पंचाळ साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने.